चांद जैसी लड़की इस दिल पे छा रही है. माझं नाव नेहा माधव गद्री. माझी बर्थडे 12 जॅन 1990. माझी रास आहे कर्क मराठीतली आणि तुम्हाला माहिती असेल कर्क रास प्रचंड सेन्सिटिव्ह आणि इमोशनल रास आहे. मी पण खूप इमोशनल आहे, सेन्सिटिव्ह आहे आणि असंही म्हटलं जातं की कर्क राशीतली लोक खूप उत्तम स्वयंपाक करतात. म्हणजे मला असं वाटतं की मी करू शकते पण मी करत नाही कारण मी जसं म्हटलं मी खूप मूडी आहे. मला वाटलं तर मी कधीतरी आईला मदत करते वर्षातून एकदा. ते चुकीचं आहे पण मला माहिती आहे. आणि इंग्लिशमध्ये माझी रास झोडियाक साईन आहे केप्रिकॉन. माझा जन्म पुण्याला झाला, शिक्षणही पुण्याला झालं. शाळा माझी मुक्तांगण आणि कॉलेज माझं फग्यूस. मी जर्मनमध्ये BA करते, लास्ट इयर राहिलं आहे. सो आता माझी शेवटची परीक्षा आहे TYBAची आणि मला बेस्ट विशेस द्या त्याच्यासाठी. मराठी म्हणायला गेलं तर माझी फेवरेट डिश आहे वरण भात. मला प्रचंड आवडतो वरण भात घरचा, जो मला आत्ता खायला मिळत नाही. आणि बाहेर म्हटलं तर मला पाणीपुरी खूप आवडते. पहिल्यांदा खूप लहानपणी मी 9 वर्षाची असताना मिनी सुपरस्टार्स नावाचा एक डान्स शो केला होता ज्याच्यात मला सेकंड प्राईज मिळालं होतं, सिल्वर मेडल. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केला होता. माझ्या आईबाबांनी मला लास्ट बर्थडेला एक टेडी गिफ्ट केला आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. खूप गोंडस आहे तो. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मी वेडी आहे, एवढी मोठी झाले तरी मला टेडी आवडतो, पण खरंच मी माझ्या टेडीशिवाय नाही राहू शकत. आणि मी माझ्या जर्मन नॉलेजशिवाय सुद्धा नाही राहू शकत. माझ्या जर्मनच्या ज्या बुक्स मी कलेक्ट केलेल्या आहेत त्याच्याशिवाय सुद्धा मी नाही राहू शकत. माझा आवडता छंद आहे डान्स करणे. जिथेही मला म्युझिक दिसतं तिथे मी लगेच माझे पाय नाचायला लागतात. आणि माझं वाचनही खूप म्हणजे खूप मला आवडतं. लहानपणी मी एनिड ब्लायटनच्या बुक्स खूप वाचायचे, फेरी टेल्स. आणि आत्ता माझं पावलो कोएल्होच्या बुक्स किंवा मी बेसिकली खूप वुमेन ओरिएंटेड बुक्स वाचते. नेहामधली मे बी ही गोष्ट माहीत नाही. लोकांना असं वाटतं की नेहा रागीट आहे किंवा नेहाला ॲटिट्यूड आहे, पण तसं नसता. नेहा खूप इमोशनल आहे आणि खूप छोटी छोटी गोष्ट म्हणजे जी आपण सामान्य ह्याच्यात वातावरणात आपण बघत सुद्धा नाही, ती गोष्ट सुद्धा नेहाला खूप लागू शकते मनाला. इतकी खूप सेन्सिटिव्ह आहे नेहा. असं एक जर्मन स्टेटमेंट आहे, त्याचं ट्रान्सलेशन पण सांगते मी. Das macht mir egal असं मी नेहमी म्हणते. म्हणजे आय डोंट केअर असं. म्हणजे मजेत आम्ही इथे शूटिंग करताना पण असं कोणीतरी बोलतं की हे असं करायचं आहे तर मी त्याला लगेच म्हणते Das macht mir egal. आय डोंट केअर, हाऊ डू आय केअर असं मी नेहमी वापरते तो शब्द. म्हणजे तो असं सिरियसली नसतो पण असंच मजा म्हणून. हो, पहिली कमाई आठवते मला. पहिली कमाई माझी 5,000 रुपये होती आणि मी खूप खुश होते. मी एका मॉलसाठी मॉडेलिंग केलं होतं आणि मी तेव्हा 11th स्टँडर्डमध्ये होते. मी इतकी लहान होते की मला प्रॉपर कॅमेरा फेसिंग किंवा काहीच माहिती नव्हतं. आपला तो फोटोग्राफर सांगत होता त्या दिशेने मी पोज करून माझं चाललं होतं. पण ती माझी पहिली कमाई. आय नेव्हर फॉरगेट दॅट. वो चांद जैसी लड़की इस दिल पे छा रही है.